गोवर्धन दोलतडे, चित्रपट लेखक निर्माता। मी माझ्या चित्रपटासंदर्भात किंवा बाकीच्या काही गोष्टी संदर्भात तुम्हाला माहिती दिलीच आहे, परंतु तुमचा प्रश्न जे आहे की तुम्ही सामाजिक कार्य पण करता का, तर आहे, माझे खूप सामाजिक कार्य आहेत। सामाजिक कार्यात मी वेगवेगळ्या पद्धतीने माझी कामं करत असतो, पण मला जास्तीत जास्त माझी जी काही कार्याची सुरुवात झाली ते मी माझं एक फाउंडेशन आहे, कन्यारत्न फाउंडेशन नावाने, आणि त्याच्या अंतर्गत मी आपल्या राज्यातील काही मुली असतील की ज्यांना काहीतरी बनायचं आहे वेगळं किंवा त्यांना ब्रेक भेटत नाही, तर अशा मुलींसाठी मी एक छोटी मोठी मला जेवढं माझं काम पाहून काम करता येईल तेवढं मी माझ्या पाहत असतो। आणि अशीच एक मुलगी आज या ठिकाणी आलेली आहे, तेजस्विनी रसाळ म्हणून तिचं नाव आहे, आणि ती इयत्ता 9वीमध्ये आता शिकत आहे। तर खूप म्हणजे आम्ही एक चित्रीकरण करत होतो शूटिंग दरम्यान, ज्यावेळेस आम्ही एक येवल्यामध्ये शूटिंग चालू होतं त्यावेळेस ती शूटिंग बघायला आली, परंतु तिने काही त्याच्या ॲक्टिव्हिटीज तिच्याकडे होत्या। एक स्वतः आत्मसात कला आहे तिला, कुठलं तिला काही असं ज्ञान वगैरे कलेचं बाकीचं काही नव्हतं, पण स्वतःच ती तेवढी हुशार आहे मला जाणवलं, आणि कुठंतरी मला तिला काहीतरी मी घडवू शकतो हे मला वाटलं, म्हणून मी तिला एक चांगल्या पद्धतीने तिला ज्या पद्धतीत ज्या गोष्टीत आवड आहे त्या गोष्टीत मी तिला थोडं पुढं घेण्याचा प्रयत्न केला। आणि खूप गरीब घराण्यातून ती आहे की तिला कदाचित तिचं नशीब आजमावण्यासाठी कदाचित तिला ते शक्य झालं नसतं, परंतु तिच्या आईवडिलांनी पण मला एक विश्वास ठेवून तिला मी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने त्यांनी तिला घडवायचं ठरवलं, आणि माझ्या स्वाधीन त्यांनी तिला केलं। आणि आज मी तिला माझ्याबरोबर या मुसंडी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिला तिच्यात एक धाडस निर्माण व्हावं किंवा कसं असतं, स्ट्रगल काय असतं, कारण चित्रपट क्षेत्र हे खूप स्ट्रगल करणारं क्षेत्र आहे, तर त्याच्यासाठी मी तिला आता माझ्याबरोबर घेऊन फिरतोय, कारण ती एक उत्कृष्ट गायक तिला व्हायची, आणि खरंच ती उद्याची भविष्यातली खूप मोठी गायिका होऊ शकते। तिच्या गावाचं, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं नाव या माध्यमातून ती खूप उंचीवर पोहोचेल असा मला एक आत्मविश्वास आहे, म्हणून मी त्याच्यासाठी आता खूप आतोनात प्रयत्न करत आहे। आणि ती माझ्या शेजारी बसली आहे, ती एक दोन शब्द बोलून तिचं नाव वगैरे ओळख सांगेल तुम्हाला, कशी आली माझ्याकडे बोल। नमस्कार, माझे नाव तेजस्विनी नितीन रसाळ। मी काय तुला म्हणजे असं गाण्याचं वगैरे कशी आवड आहे, काय थोडं सांग त्याच्याबद्दल। त्यांच्याबरोबर भेट कशी झाली सरांबरोबर मला गाण्याची लहानपणापासून आवड आहे। मी आमच्या गावाची शेजारी शूटिंग चालू होती, तेव्हा शूटिंग बघायला गेले होते, तेव्हा आबांची माझी भेट झाली, आणि मी आबांना गाणं म्हणून दाखवलं। आबांना माझा आवाज खूप आवडला, आणि आता मी आबांसोबत इथं आले। असंच म्हणजे हां, मी आणखी पण काही कामं अशीच काही सामाजिक कामं करतो, तर माझ्या प्रत्येक चित्रपटातून सुद्धा मी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो। सध्या सामाजिक विषयाला लोक जास्त स्वीकारित नाहीत, कारण आपण चांगलं दाखवायला गेलं की ते लोकांना आवडत नाही, परंतु तरी पण मी चांगलं दाखवण्याचाच प्रयत्न करतोय, कारण मी 2-3 चित्रपट पण केले समाजहिताचे, परंतु मला त्यात काही पाहिजे असं यश मिळालं नाही, आणि मला सुद्धा तिथं म्हणजे मी एक अयशस्वी झालो त्या प्रयत्नामध्ये, पण तरी मी अयशस्वी जरी झालो तरी मी एक वेगळ्या माध्यमातून आता मी प्रयत्न करतो की लोकांना काय पाहिजे, की जसं डॉक्टर एखाद्या पेशंटला मोठा आजार असतो त्याला काहीतरी ट्रीटमेंट देतात, इंजेक्शन देतात, सलाईन देतात, वेगवेगळ्या पद्धतीने ऑपरेशन करतात, आणि हे सगळं करताना त्या व्यक्तीला त्रास होतो, परंतु त्याला हे माहिती असतं की आज जरी त्रास झाला तरी उद्या मी ह्या आजारातून बरा होणार आहे, म्हणून तो ते सहन करत असतो। तशाच पद्धतीने मी जी काय इथून पुढच्या काळात माझे चित्रपट बनवणार आहे ते एका इंजेक्शनसारखे बनवणार आहे, एका औषधासारखे बनवणार आहे। ते आज जरी समजा आपल्याला त्रासदायक असतील तरी थोड्याच दिवसात त्याचा फरक जाणवणार आहे, त्यामुळं निश्चितच आम्ही पण या चित्रपट क्षेत्रामध्ये एक भरारी मारू किंवा एक मुसंडी घेऊ, आणि ही विद्यार्थ्यांची किंवा पालकांची मुसंडी नाही, तर मी असं समजेल की जशी आता समजा ही तेजस्विनी आहे, असे अनेक काही माझ्याबरोबर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करणारी मुलं आहेत, मुली आहेत। कला क्षेत्रात पण मी बऱ्याच मुलांना संधी देतो की ज्यांना कधीच तिथं जाऊ शकत नाही, अशा मुलांना पण मी संधी देतो की माझ्याबरोबर किंवा माझ्या हाताखाली शिकलेली काही मुलं आत्ता राष्ट्रीय पुरस्कार घेतलेत, इथपर्यंत पोहोचलेली। तर म्हणजे शेवटी काय असतं की मी नशिबाला नाही मानत, पण कर्तृत्वाला मानतो की आपण जर काही वेगळ्या पद्धतीने केलं
तर काही होऊ शकतं, कारण ते पण वेगळ्या पद्धतीने पुढं करत गेले. आम्ही ज्या ट्रॅक आहे आमचा की एक समाजहिताचा, आम्हाला कळून चुकलं की समाजहितासाठी ज्या गोष्टी आपण बनवतो त्याला समाज स्वीकारत नाही, म्हणून आम्ही ट्रॅक तोच आहे, विषय तोच आहे, पण त्याला फक्त आम्ही वळण वेगळं दिलं आहे म्हणजे, आणि ते निश्चित लोकांना आवडेल. आपण एकदम माणसाला एखाद्या एकदम असं टेन्शनमध्ये काहीतरी येईल, आपण काहीतरी एखादी गोष्ट सांगायची, एखाद्याला आजार आहे मग तुला असंच होईल, तुला तसंच होईल, असं न सांगता तुला काय होणार नाही, त्यातून तू बाहेर पडशील, त्याची एक ह्युमॅनिटी पॉवर आम्ही वाढवण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून करतो. आणि सगळे चित्रपट मी सुरुवातीला माझा कन्यारत्न नावाचा चित्रपट बनवला, जो श्री भ्रूणहत्येवरती होता. त्याच्यानंतर मी खळगं नावाचा चित्रपट बनवला, तो जी एखाद्या मुलाचे आईवडील लहानपणी एक्सपायर होतात आणि तिथून पुढे त्या मुलाचा जगण्याचा संघर्ष काय असतो याच्यावरती केला. त्याच्यानंतर मी एक धुमस नावाचा चित्रपट केला, त्याच्यानंतर मजनू नावाचा चित्रपट केला. आता हा माझा जे रिलीज होतो हा मुसंडी चित्रपट आहे. याच्यानंतर पण अनेक 3-4 चित्रपटाची मी निर्मिती केलेली, पण प्रत्येक चित्रपटात मला एक सोशल काहीतरी छोटंसं का होईना पण एक गिफ्ट मी आपल्या समाजासाठी देतोय. आणि निश्चितच थोड्या दिवसात का होईना पण समाज त्या माझ्या गिफ्टला किंवा मी जे काही संकल्पना आहेत हे स्वीकारतील आणि निश्चित त्याचा मला एक आनंद होईल. आणि त्या ठिकाणी आम्ही नक्कीच मुसंडी मागू.